महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू झाल्या आणि महाविकास आघाडी म्हणून मी सगळीकडे प्रचार करतोय. काल पुण्याला होतो, आज मुंबईच्या असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज दौरे सुरू झालेले आहेत. चारकोपच्या असलेल्या या प्रभागामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार दिनेशजी साळवी हे उभे आहेत आणि मला वाटतं की चारकोपचा आणि शरद पवार साहेबांचा फार जुना ऋणानुबंध आहे. कापड बाजारच्या असलेल्या या चळवळीपासून त्या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांनी स्वर्गस्थ कदम साहेब असतील, जाधव साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली मग आमचे जयवंत पिसाळ असतील, गुलाबराव खोपडे असतील, अनेक नेते मंडळी आहेत. त्यामध्ये आता माझ्याकडे असलेले माझ्यावर प्रेम करणारे सोसायटीचे संचालक असतील, सर्व मंडळी यांचं एक वेगळ्या प्रकारचं नातं पवार साहेबांशी आहे आणि म्हणून इथे प्रचार येत असताना महाविकास आघाडीचा आमचा मनसे हा मित्र पक्ष आहे. त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने यावं, शुभारंभाच्या निमित्ताने शुभेच्छा द्याव्या म्हणून मी इथं आलेलो आहे. विशेषतः मी आपल्याला एवढंच सांगतो की या असलेल्या सोसायटीच्या प्रत्येक जनतेचे माझा एक वेगळ्या प्रकारचा सातारकर म्हणून नाळ आहे. माझा आपुलकीचा जिव्हाळ्याचा नातं आहे. अजून या ठिकाणच्या प्रकल्पाच्या बाबतीमधला फार मोठा विषय आहे. माझ्या माहितीप्रमाणे आमच्यामध्ये राहणारी जी लोक आहेत त्यांना जास्तीत जास्त स्क्वेअर फूटची जागा मिळावी आणि याचा प्रकल्प व्यवस्थितपणे व्हावा यासाठी पवार साहेबांनी आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. सातत्याने चर्चा चालू आहे. चांगल्या प्रकारचं पुनर्वसन, चांगल्या प्रकारची योजना राबवण्याचा प्रयत्न करणं हा आमच्या महाविकास आघाडीचा एक धर्म असेल. ते करत असताना ही लढाई होते. आम्ही का एकत्र आलो? ते आमच्या मताचं विभाजन होऊ नये. खरं म्हटलं काँग्रेस पण बरोबर असते तर मला वाटतं चांगल्या प्रकारचा इतिहास झाला असता. पण असो, त्यांनी वेगळी भूमिका घेतलेली आहे. परंतु मुंबई ही महाराष्ट्राची भूमी आहे, ही राजधानी आहे. ती राजधानी तोडण्याचा प्रयत्न होतो का? तर 100% होतोय. त्या संदर्भामध्ये आवाज उठवला पाहिजे, यासाठी एकत्र आलेलो आहे. 105 हुतात्म्याचा विशेषतः चव्हाण साहेबांनी हा संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणला. ते सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहे आणि म्हणून ही मुंबई टिकावी आणि या मुंबईवर ज्या लोकांचा डोळा आहे, म्हणजे आतापर्यंत राजकारण विकासावर होत होतं, चारकोपला सह्याद्रीनगरला काय पाहिजे याच्यावर चर्चा होण्याऐवजी आता पक्ष अशा प्रकारचे विकास कामं बाजूला राहिली. आता सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर सत्ता घ्यायची कोणत्याही परिस्थितीत, मग व्यापार करायचा, जमिनीपासून जागेपासून सगळीकडे व्यापार वृत्ती ठेवायची ही प्रवृत्ती वाढलेली आहे. मला वाटतं की आणि आता जात धर्म भेद वगैरे ह्याच्यावर आता गेलेलं आहे. महापौर कोण व्हायचा याच्यावर चर्चा जर होत असेल तर मला वाटतं हे दुर्दैवाचं आहे. शेवटी मुंबईच्या या स्वाभिमानाला कोणी दिवसायचा प्रयत्न केला तर मुंबईकर ते होऊन देत नसतात. मुंबईमध्ये मराठी माणूस पण टिकला पाहिजे आणि 15 वर्षापासून वास्तव्यात असलेला सर्व समाजाचे, जाती धर्माचे लोक एकत्रितपणे राहिले पाहिजे, त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.